आमच्याकडे अक्षय तृतीयेचं पान वाढण्याआधी पानाखाली व भोवती पिठाची रांगोळी घातली जाते, जेणेकरून त्या ताटाला मुंग्या वगैरे लागू नये. तसेच हे जे पान असतं ना, ते त्यासाठी मोहाची किंवा पळसाची पत्रावळ तयार केली जाते व द्रोण असतात. त्या द्रोणामध्ये पातळ पदार्थ वाढले जातात. पण आता सध्या मी जिथे राहते तिथे तर ह्या पत्रावळी मिळत नाही, म्हणून मी केळीच्या पानातच वाढून घेते आहे. तर भरपूर पदार्थ असतात या दिवशी. काही पदार्थ अगदी फ्रेश तेव्हा तयार केले जाते किंवा काही जे आहे ते आधीच तयार केले जातात. तर प्रत्येकाच्या आपापल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या करण्याच्या. तर माझ्याकडे मी कसं तयार करते हे पान, तर ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आता हे सगळे पदार्थ आपण वाढून घेऊ. विशेषतः तिथे गुळपापड्या आणि करंज्या केल्या जातात. हे 2 ते 4 दिवस आधीच करून ठेवतात, कारण वेळेवरती एवढं सगळं होत नाही. आणि आपापल्या पद्धतीनुसार ना काही ठिकाणी शेवया, सरगुंडे, मणी, बोटवे असे प्रकार केले जातात. तर ते गव्हाच्या पिठापासून असतात किंवा गव्हाचाच रवा असतो त्यापासून तयार केले जातात. आणि मग ते उकडून खाल्ले जाते रसासोबत, आमरसासोबत किंवा तूप साखरेसोबत हे खाल्ले जातात. आमच्याकडे विशेष करून म्हणजे सासरी माहेरी पण वेगवेगळ्या पद्धती आहे. जसं सासरी जे आहे ते बोटवळे करतात आणि माहेरी जे आहे ते सरगुंडे असतात. आणि आता मुलगी म्हटलं की सासर आणि माहेर आलं, त्याच्यामुळे थोड्या सासरच्या पद्धती वेगळ्या असतात आणि माहेरच्या पद्धती वेगळ्या असतात. तर सासरी आमच्याकडे या दिवशी खीर केल्या जाते, पण माहेरी या दिवशी खीर नसते. विशिष्ट प्रकारचा आमरस तयार केला जातो. आमरस म्हणजे जो कच्च्या आंब्यापासून होतो, कारण आमच्या तिकडे कच्च्या आंब्यापासून तयार केलेला आमरस जो शिजवलेला असतो त्याला आमरसच म्हणतात. गुळपापडी आणि करंजीचा व्हिडिओ मी जस्ट आता अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही तिथे पाहू शकता. सरगुंड्याचा पण व्हिडिओ आहे, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि आमरसाचा पण व्हिडिओ आहे, तर तोही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. खूप सारा स्वयंपाक असतो, तर तो कसा मॅनेज करायचा कमी वेळामध्ये आणि काय केलं तर लवकर होईल ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर पण करा. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण अक्षय तृतीयेची संपूर्ण थाळी पाहतो आहे. वेळ न घालवता पटकन आपण थाळीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण वड्यासाठी डाळ भिजत घालू, कारण डाळ भिजायसाठी 2 तास वगैरे जातात. तर 1 वाटी मुगाची डाळ, अर्धा वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी चण्याची डाळ. तर ही साफ करून घ्यायची, त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ही डाळ आपण आता भिजत ठेवू. मुगाच्याच डाळीचे वडे असतात, पण मी ह्या 2-3 डाळी मिक्स करून करते. तर तुम्हाला जर याच्यापैकी कुठली डाळ नको असेल ना, तर तुम्ही अवॉइड पण करू शकता. त्यानंतर लगेच खिरीसाठी तांदूळ तयार करून घेऊया. तर 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. पहिल्यांदा इंद्रायणी तांदूळाची खीर तयार करते, तर तांदूळाला चांगलं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. 15 मिनिट तांदूळ तसेच पाण्यात ठेवायचे आणि नंतर एखाद्या चाळणीमध्ये काढून त्याचं पाणी निथळू द्यायचं. तुम्ही तुमच्याकडे ज्या तांदूळापासून खीर तयार करता ना, त्या तांदूळाची खीर तयार करू शकता. मी मुद्दाम एक काहीतरी वेगळं चेंज किंवा टेस्ट कशी लागते म्हणून हे तांदूळ घेतले आहे. आता लगेच वरण भाताचं कुकर लावून घेऊ. या दिवशी वरण कोणी जास्त खात नाही, म्हणून मी अगदी थोडं नैवेद्यापुरतच लावून घेते. आणि ही माझी ठरलेली मापं आहे, तर त्यानुसार मी डाळ आणि तांदूळ घेऊन घेतलेले. डाळ तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने चांगले घासून धुवून घ्यायचे. डाळीमध्ये थोडीशी हळद घालून घेऊ आणि भातामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि कुकरला लावून घेऊ. तर कुकरच्या मीडियम फ्लेमवरती कुकर होऊ द्यायचा. मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या काढून घेऊ आणि नंतर थोडा वेळ स्लिमवर ठेवायचा गॅस 5 मिनिट आणि मग बंद करून द्यायचा, म्हणजे तुमचं डाळ आणि तांदूळ चांगलं शिजल्या जातं. खिरीसाठी निथळायला ठेवलेले तांदूळ जे आहेत ते एका कॉटनच्या कापडावरती काढून घेऊ, म्हणजे त्याला आपल्याला थोडंसं कोरडं करायचं आहे, कारण ते मिक्सरमध्ये फिरवायचे आहे. आजच्या दिवशी मूगवड्याच्या भाजीचा मान असतो, त्याच्यामुळे ही एक भाजी केल्याच जाते. तर त्यासाठी मी 1 वाटी मुगाच्या वड्या घेतलेल्या आहे. तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. छान अशा बारीक बारीक मस्त वड्या आहेत. तर त्याच्यामुळे इथे वड्या फोडायची गरज नाही. तुमच्या वड्या जर ना चांगल्या मोठ्या मोठ्या असेल ना, तर वड्या थोड्याशा फोडून घ्यायच्या. तर ही भाजी अगदी साध्या पद्धतीने तयार केली जाते. वाटघाट किंवा माल मसाले या भाजीला नसतात. वड्याच्या भाजीत टाकायला इथे मी 2 कांदे घेऊन घेतले. कांद्याला असं छान बारीक कापून घेऊ. नंतर 1 टोमॅटो, 1 तिखटवाली हिरवी मिरची, 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंची आल्याचा तुकडा. तर कांद्याला आपण चांगलं बारीक कापून घेऊ. टोमॅटोलाही आपल्याला कापून घ्यायचं आहे बारीक आणि हिरवी मिरची पण बारीक कापून घ्यायची आहे. अद्रक आणि लसूण आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ. हे आपले तांदूळ पण कोरडे झालेले आहेत, तर ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचे. थोडे कमी प्रमाणात आहे, त्याच्यामुळे छोट्या पॉटमध्ये टाकले तरी चालते. आणि आपल्याला याचा रवा करून घ्यायचा आहे. याची पावडर तयार करायची नाही, त्याच्यामुळे चांगलं सुकू द्यायचं थोडंसं. असा तुम्ही तांदूळाचा रवा करून घेतला ना, तर ती खीर अगदी लवकर तयार होते आणि खीरीला टेक्स्चर पण चांगलं येते. मस्त एकदम घट्टसर आणि स्मूथ अशी ही खीर तयार होते. आपला रवा तयार झालेला आहे आणि इतका असा छान जाडसर रवा तयार करून घेतला. मिक्सरच्या पॉटमध्ये रवा तयार करून घेतला ना,
तर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण आता एक वाटण तयार करून घेऊ, जे आपल्याला खूप साऱ्या गोष्टीसाठी लागणार आहे हे वाटण. तर याच्यामुळे काय होईल, आपले भांडेही भरणार नाही आणि आपल्याला सारखे भांडे धुवावे लागणार नाही. तर त्यासाठी मी इथे जवळपास 2 गाठे घेतलेले आणि 4 इंची वगैरे आलं असेल त्याची वरची सालं काढून टाकले. तर ते घेऊन घेतलेलं, त्याचे छोटे छोटे तुकडे केले म्हणजे ते चांगलं बारीक होतं. आणि जवळपास 15 ते 20 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेऊन घेतलेल्या, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आणि कढीपत्त्याच्या 2 काड्या आहेत. तर त्याची पानं काढून ती आपण टाकून घेऊ. तर हे छान असं आपलं एका वेळेस सगळं वाटण तयार होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी या वाटणाचा आपण वापर तयार करू शकतो. तर हे मी एकाच वेळी तयार करून घेतलं इथे, त्यामुळे तुमचा वेळ पण वाचतो आणि तुमचे भांडे पण भरत नाही. वाटण एखाद्या डब्यामध्ये काढून घ्यायचं, कारण आपल्याला याच मिक्सरचा पॉटचं अजून काम आहे पुढे, त्याच्यामुळे धुवायची गरज नाही, वेगळं ठेवायची गरज नाही. ते पॉट तसंच ठेवायचं, कारण आपल्याला वड्याची डाळ जी आहे ती आपण याच पॉटमध्ये वाटून घेणार आहे. आता आपण खीर तयार करायला घेऊ. तर चांगलं जाड बुडाचं पातेलं घेऊन घ्यायचं खीर तयार करायला. त्याच्यामध्ये 4 चमचे तूप घालून घेऊया किंवा 2 टेबलस्पून वगैरे तुम्ही घेऊ शकता. नंतर 5-6 काजू घेतले, 5-6 बदाम घेतले आणि 5-6 पिस्ता घेतले आणि थोडेसे अक्रोड आहे 3 ते 4. तर त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले आणि आता आपण हे हलक्याशा रंगावरती पहिले तुपामध्ये परतवून घेऊ, म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो खूप छान येतो. काजू बदाम आता असे छान सोनेरी रंगाचे झाले की एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आता त्याच तुपामध्ये आपण हा तयार करून घेतलेला तांदूळाचा रवा भाजून घेऊ. तर हलकासा भाजून घ्यायचा, त्याच्यामुळे स्वाद पण चांगला येतो आणि आपल्या रव्याचे जे आहे ते असे गडे पकडत नाही, म्हणून भाजून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता बाजूच्या शेगडीवरती मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध ते आपलं तापवलेलं दूध आहे. तर काय आहे ना, नंतर माझ्या लक्षात आलं की आपण त्याच्यामध्ये रवा भाजला ना, ऍक्च्युली त्याच्यामध्येच मला खीर करायची होती, पण म्हटलं 2 लिटर दूध आहे आपलं आणि तेवढी खीर त्याच्यामध्ये बसणार नाही, म्हणून मग त्याच्यामध्ये मी दूध तापवून घेतलं होतं ना, तर आता त्याच्यामध्येच खीर तयार करून घेते. तर दूध हे गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण हा थोडा थोडा रवा मी टाकून घेते. तर आपलं दूध पण गरम आहे आणि रवा पण मी जस्ट आत्ताच भाजला, त्याच्यामुळे दोन्ही गरम असल्यामुळे ना त्याचे गडे होणार नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही गरम राहू द्या तुम्ही, जेव्हा अशा पद्धतीने जर तुम्ही कराल तर. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि आपल्याला तो रवा जो आहे तो चांगला शिजू द्यायचा आहे, म्हणजे अगदी सॉफ्ट होऊ द्यायचा तो रवा. कुठपर्यंत शिजवायचा आहे ते तुम्हाला दिसेल. रवा टाकल्यानंतर ना थोडा वेळ त्याला चांगलं फिरवत राहायचं. जशी जशी आपले तांदूळ शिजत जाईल तशी तशी आपली खीर जी आहे ती घट्ट होईल. तर बघा आता खीर थोडी आपली शिजलेली आहे. त्यानंतर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये 1 वाटी सुक्या नारळाचा कीस घालून घ्यायचा, कारण आमच्याकडे खिरीमध्ये कीस टाकला जातो, त्याच्यामुळे खिरीला खूप चांगली चव येते. बेसिकली सगळ्यांना आवडते अशा पद्धतीची खीर. आता आपण हे मिक्स करून घेऊ, त्याच्यामुळे खिरीचं टेक्स्चर पण चांगलं येतं आणि खिरीचा स्वाद पण छान येतो. खीर शिजवताना ना खिरीकडे लक्ष द्यायचं आणि मीडियम फ्लेम वरतीच खीर शिजवून घ्यायची, हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर दूध आहे खीर बाहेर येते. आपण आता चेक करूया. तर थोडंसं दाणा दाबून बघायचं. तर तुम्ही बघू शकता दाणा जो आहे किंवा तो रवा जो आहे तो चांगल्या दबला जात आहे. तर आपली खीर इथे चांगली शिजलेली आहे. आणि आता या वेळेस त्याच्यामध्ये साखर घालायची. सुरुवातीला साखर घालायची नाही, कारण काय होतं, सुरुवातीला जर तुम्ही साखर घातली ना तर तांदूळ चांगला शिजत नाही, तो तसाच राहतो आणि मग खिरीला टेक्स्चर पण चांगले येत नाही. तर इथे मी आता 2 वाट्या साखर घेतलेली आहे, म्हणजे 1 वाटी आपला तांदूळ होता त्यासाठी 2 वाट्या साखर घेतली. तर इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता साखर घातल्यानंतर थोडा वेळ आपण परत ही खीर शिजवतो, म्हणजे साखर पूर्ण विरघळली पाहिजे त्याच्यामधली आणि थोडासा साखरेचा पाक पण तयार झाला पाहिजे. आणि सुरुवातीला तुम्ही साखर घातली ना तर खिरीचा रंग पण चेंज होतो, म्हणजे अशी छान पांढरी शुभ्र आपली खीर तयार होत नाही. तर खीर शिजायला ना वेळ लागतो. तर माझ्याकडे 3 बर्नरचा गॅस आहे, त्याच्यामुळे जो शेवटचा असतो ना त्याच्यावरती मी ठेवून दिला, कारण भाजी फोडणी घालतोय आपण तर खिरीमध्ये पण उडायला नको. तर इथे मी मोठा गॅस असल्यामुळे स्लिम वर करून घेतला आहे आणि त्या खिरीवरती मध्ये मध्ये लक्ष द्यायचं, फिरवत राहायची खीर आणि इकडे आपण भाजी पण फोडणी घालून घेऊ. वड्याची भाजी शिजायला ना थोडा वेळ लागते, म्हणून मी कुकरमध्ये भाजी फोडणी घालते. मोठा कुकर आहे, तर त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घालून घेतलं आणि तेलाला गरम 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि हा कांदा घालून घेऊ आणि कांद्याला छान असा तांबूसर रंग येईपर्यंत आपण परतवून घेऊ आणि मध्ये मध्ये खिरीला पण चेक करत राहायचं. तुम्ही बघू शकता हळूहळू आपली खीर जी आहे घट्ट होत चाललेली आहे आणि इथे आपली खीर तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आता 1.5 चमचा वेलची आणि जायफळ याची पूड घालून घेतलेली आणि इथे आपली खीर अगदी तयार आहे. तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर खिरीचं. आणि आता ही गरम असल्यामुळे आपल्याला तशी दिसते, थंड झाल्यावरती चांगली ती आळणार आहे आणि घट्ट येणार आहे. आणि आता आपण हे
परतवून घेतलेले काजू बदाम जे ड्रायफ्रुट्स होते ना ते खिरीमध्ये टाकून देऊ. म्हणजे मी हे गॅस बंद करून त्याच्यामध्ये टाकलेले आहे आणि खिरीला आता आपण बाजूला ठेवू शकतो, पण त्याच्यावरती झाकण थोडा वेळ ठेवू नाही द्यायचं. खिरीला थोडीशी वाफ निघून जाऊ द्यायची, नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे काही पडू नये म्हणून. पण झाकणही असं ठेवायचं थोडंसं उघडं राहू द्यायचं, म्हणजे जी वाफ आहे ना ते निघून जाईल, म्हणजे आपली खीर जी आहे ती चोपडी होते आणि खिरीवरती अशी साय वगैरे येत नाही. आता कांदा असा आपला सोनेरी रंगाचा झाला की त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकून घेऊ. यालाही थोडा वेळ आपण परतवून घेऊ. आता त्याच्यामध्ये 2 चमचे धणे पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर. तर लाल मिरची पावडर जी आहे ती तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला, कमी अधिक करू शकता. लाल मिरची पावडरचा एक थोडासा कच्चापणा निघून जाईपर्यंत आपण त्याला होऊ देऊ. तेल अगदी थोडं घातलं, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून घेऊ जेणेकरून ठसका उठणार नाही. आता हे टोमॅटो घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ. तर मी इथे 1.5 चमचा मीठ घालून घेतलेलं आणि ह्या मूगवड्या आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ. या मसाल्यामध्ये सगळं आता एकदा परतवून घेऊ. आणि आपण ती एक पेस्ट तयार करून घेतली होती ना हिरवी मिरची लसूण वगैरे याची, तर ती मी थोडीशी चमचाभर टाकून घेते, त्याच्यामुळे भाजीला छान स्वाद येईल. आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. तर पाणी जे आहे ना ते गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये. तर इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी तुमच्या अंदाजाने घाला तुम्ही, तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्यानुसार. आणि आता कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर जनरली 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या, त्याच्यामध्ये ही भाजी शिजून जाते. आणि मग थोडा वेळ 4 शिट्ट्या झाल्यानंतर थोडंसं स्लिमवर ठेवून द्यायचं, म्हणजे भाजी चांगली शिजायला पाहिजे आपली. आणि स्लिमवर ठेवल्यानंतर मग शिट्टी होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं. शिट्टी व्हायला आली की गॅस बंद करून द्यायचा. मध्ये जसा वेळ मिळतो ना तर तशी तशी मी इतरही तयारी करून घेते. तर मी कुकर जो आहे तो इकडे शिफ्ट करून घेतला आणि आता मी दुसऱ्या भाजीची तयारी करते आहे. तर घोसाळे किंवा आम्ही त्याला चोपडे दोडके म्हणतो, तर त्याची भाजी तयार करून घेते. बघा तुम्ही इकडे कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे आपल्या. तर इथे मी 2 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं. नंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि आपण ती तयार करून घेतलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं. 2 चमचे टीएसपी म्हणजे टीस्पूननी घेतलेलं. नंतर धणे पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळद घातलेली त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर नाही टाकणार आहे, म्हणून जी आपण तयार करून घेतलेली पेस्ट होती ना हिरवी, तर ती मी 2 चमचे टाकून घेतली. थोडंसं पाणी घालून घेऊया जेणेकरून ठसका उठणार नाही. आणि 4 ते 5 घोसाळे होते हे, तर त्याला मी असे छान गोल गोल कापून घेतले. ही भाजी वाफेवरतीच छान होते, याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. तर 1 टीएसपी मीठ टाकलेलं, कारण ही भाजी चिमते आणि थोडंसं मीठ या भाजीमध्ये कमी घालून घ्यायचं. जास्त मीठ चांगलं वाटत नाही, कमी झालं तरी या भाजीला मीठ चांगलं लागतं. आणि भाजी जी आहे गुळचट चांगली तयार होते ही. आता भाजीवरती झाकण ठेवून आपण भाजी शिजू देऊ. 10 मिनिटानंतर भाजीला चेक करूया आणि बघायचं. जनरली 10 मिनिटात भाजी आपली शिजून जाते. कढीची तयारी करूया. तर 1 वाटी दही होतं आणि त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून त्याला चांगलं फेटून घेतलेलं. नंतर 1 टेबलस्पून चण्याच्या डाळीचं पीठ आहे, पाव चमचालाही कमी हळद घालून घेतलेली. आणि जे वाटून घेतलेलं होतं ना, बघा तुम्ही किती ठिकाणी मी ते वापरते आहे, म्हणून एका वेळेस असं करून घेतलेलं, म्हणजे नेहमी नेहमी करायची गरज नाही. आणि 1 चमचा आपण ते सगळी त्याच्यामध्ये पेस्ट टाकून घेतली, म्हणजे सगळे स्वाद त्याच्यामध्ये आले. आपल्याला वेगवेगळं घालायची काही गरज नाही. आता हे व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊ. तर कढीला फोडणी घालून घेऊ. तर कढीसाठी थोडंसं तेल घालायचं. 1 चमचा तेल टाकलं आणि तेलामध्ये 1 ते 2 पिंच हिंग घालून घेऊ. छान स्वाद येतो कढीचा. नंतर 1 चमचा मोहरी, मोहरीला तडतडू द्यायचं. 1 चमचा जिरं घालून घेऊ. कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. 1 डाळी आहे. आणि इथे आता हे कढीचं मिश्रण टाकायच्या आधी ना, म्हणजे दह्याचं, गॅसची फ्लेम अगदी स्लो करून द्यायची आणि मग हे मिश्रण घालायचं. तर त्याच्यामुळे काय होतं, आपली कढी फुटत नाही. एकदम आपली हाय फ्लेम वरती आपण टाकली ना तर कढी फुटू शकते. आता थोडंसं गंज विसरून पाणी घालून घ्यायचं आणि कढीला थोडा वेळ चांगलं फिरवत राहायचं, म्हणजे आपली कढी चोपडी येते, ती फुटत नाही. तर कढीला आपण उकळी येऊ देऊ. तिकडे भाजी चेक करूया. तर तुम्ही बघू शकता पटकन ही भाजी शिजून जाते. भाजी अगदी तयार आहे. 10 मिनिट लागतात ही भाजी तयार व्हायला. कढीला पण छान उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम अगदी स्लो करून द्यायची आणि 1 ते 2 मिनिट कढीला थोडंसं आटवून घ्यायचं, म्हणजे कढीचा स्वाद जो आहे तो छान येतो. कढीमध्ये मीठ घालून घेऊया. तर इथे मी 1.5 चमचा मीठ टाकलं कढीमध्ये. कढी उकळल्यानंतर मी ऍक्च्युअली मीठ घातलं. काही फरक पडत नाही आधी टाकलं काय आणि नंतर टाकलं काय, मी तर सुरुवातीलाच टाकत असते, पण थोडं घाईघाईमध्ये ते स्किप झालं होतं. आता हे सगळं तयार करून झाल्यानंतर मी कणिक मळून घेते. आपण सुरुवातीलाच कणिक मळून घेतली ना तर कणकेचा रंग पण चेंज होतो आणि कणिक थोडीशी ना लूज पडते, त्याच्यामुळे त्याच्या पोळ्या पण चांगल्या येत नाही. आणि आमच्याकडे
नैवेद्याला पुरी पाहिजे, दुपोडी पोळी म्हणजे तेलाची पोळी पाहिजे आणि साटोरी पण पाहिजे असते. तर सुरुवातीला मी पुरीसाठी कणिक मळून घेते, म्हणजे पुरी आणि साटोरी मी त्याचीच करणार आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये पाव वाटी जे आहे तो बारीकवाला रवा घातला, पाव चमचा मीठ घालून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे भिजवून घेऊ. तर खूप टाईट नको, खूप लूज नको, अशा पद्धतीची ही कणिक मळून घेणार आहे. आणि ती कणिक काढून ठेवते मी आणि त्याच्यामध्येच पोळ्यासाठी पण कणिक भिजवून घेते. तर नॉर्मल जी आपण पोळ्यासाठी कणिक भिजवतो ना, तर तशीच मी कणिक भिजवून घेणार आहे. तर तुमच्या घरी किती पोळ्या लागतात त्यानुसार तुम्ही कणिक भिजवून घ्या. तर तेलाची पोळी करते, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेत असते, चिमूटभर. तर त्याच्यामुळे तेलाच्या पोळ्या चांगल्या लागतात. आता इथे दोन्ही कणकी मी भिजवून घेतलेल्या आहे. त्याच्यावरती झाकण आपण ठेवून देऊ, म्हणजे थोडा वेळ मुरते. आणि आता आपण जी डाळ भिजत घातली होती ना, ती मी मध्ये काढून घेतली होती एका याच्यावरती, चाळणीमध्ये निथळायला ठेवली आणि नंतर एका कोरड्या कापडावरती पण ठेवली होती. तर तुम्ही बघू शकता अशी छान त्याच्यामधलं सगळं पाणी जे आहे ना ते जाऊ द्यायचं. थोडीशी कोरडी डाळ होऊ द्यायची ती, म्हणजे काय होतं त्याचे वडे छान होतात, किचकिच वडे होत नाही किंवा त्या वड्यामध्ये खूप जास्त बेसन घालावं लागत नाही. म्हणून अशा पद्धतीने डाळ जी आहे ते सुकवून घ्यायची. डाळ वाटून घेऊ. पहिला घाणा जो आहे डाळीचा तो चांगला बारीक करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला मग त्याच्यामध्ये बेसन घालायचंही काम पडत नाही. तर तुम्ही बघू शकता डाळ चांगली सुकवून घेतल्यामुळे ती छान बारीक वाटल्या गेली. नंतर मी थोडीशी तेवढीच डाळ अशीच ठेवली, जी आपण वाटली पण नाही आहे. त्याच्यामुळे आपले छान वडे जे आहे असे मस्त कुरकुरीत आणि क्रंची असे वडे होतात. आणि जी राहिलेली डाळ आहे ना, तर मी अशीच ती थोडीशी आपण म्हणतो ना जाडसर वाटून घेतली. तर डाळ जी आहे ती अशा पद्धतीने वाटून घ्यायची, म्हणजे त्याचे वडे जे आहे असे खमंग आणि छान तयार होतात. तर वाटून घेतलेल्या वड्याच्या डाळीमध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आणि त्या कांदा असा बारीक चिरून घेतला. कांद्यामुळे खूप छान स्वाद येतो. नंतर आपण ही तयार करून घेतलेली पेस्ट टाकून घ्यायची. तर तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार ते टाका. तर इथे मी 2 चमचे घातलेले आहे. अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा मीठ घातलं. मीठ तुम्ही चवीनुसार घाला आणि कोथिंबीर घालून घ्या तुमच्याकडे अगळ-पगळ असेल तर. आणि आपण याला सगळ्याला मिक्स करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता आपले वडे छान तयार होत आहे. म्हणजे याच्यामध्ये डाळ घालायची पण गरज नाही आपल्याला. कारण डाळ चांगली सुकवून घेतली ना तुम्ही, तर त्याच्यामध्ये कुठलेही बेसन वगैरे घालायची गरज पडत नाही. असेच छान वडे थापले जातात. आता लगेच आपण भाज्याचं पण भिजवून घेऊ. तर इथे मी एक मोठा कांदा छान असा लांब लांब कापून घेतला आणि पातळ पातळ त्याच्या फोडी केल्या. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं, पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचाला कमीच अर्धा चमचा जे आहे ते आपण तयार करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण, त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याला पाणी सुटतं. एखादा मिनिट राहू दिला तरी चालेल, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. आणि आता त्याच्यामध्ये आपण बेसन घालून घेऊ. जवळपास 1 वाटी, स्टीलच्या वाटीने 1 ते सव्वा वाटी हे बेसन आहे. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा घालून घेतलेला, तो हातावरती चोळून घ्यायचा, म्हणजे त्याचा फ्रॅग्रन्स त्याच्यामध्ये येतो. तुम्हाला पाहिजे तेवढी अगळ-पगळ छान तुम्ही कोथिंबीर घालून घ्या त्याच्यामध्ये आणि आपण आता हे भिजवून घेऊ. तर पहिल्यांदा ना त्याला पाणी सुटतं असतं ना, तर त्यानेच ते भिजवून घ्यायचं. म्हणजे सुरुवातीलाच खूप जास्त पाणी टाकून नाही घ्यायचं आणि आता थोडं-थोडं त्याच्यामध्ये पाणी घालायचं. तर तुम्ही बघू शकता मी फक्त त्याला ओलं केलेलं आहे. आपण जेव्हा भजे तयार करायला घेतो ना, तर तेव्हा त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे. कारण आपल्या इतर गोष्टी व्हायच्या आहे ना, तर तेवढ्या वेळात काय होते त्याला पाणी सुटून जाते आणि मग कधी-कधी मिश्रण पातळ होतं. म्हणून अशा पद्धतीनेच हे भिजवून घ्यायचं. तर इथे आपला ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे. पोळ्या आणि तळण राहिलेलं आहे, तर ते शेवटीच करून घ्यायचं. आणि आता आपण वड्याची भाजी चेक करूया. तर तुम्ही बघू शकता परफेक्ट रस्सा झालेला आहे. खूप पातळ नाही आणि घट्ट नाही. छान अशी मस्त अंगापुरता रस्सा म्हणतो ना, तसा झालेला आहे. आणि बघा वडी पण छान आपली शिजलेली आहे आणि अगदी चवदार ही भाजी तयार होते. छान अगळ-पगळ कोथिंबीर घालून घेऊ. त्या भाजीमध्ये कोथिंबीर खूप छान लागते आणि परत त्याचं झाकण लावून ठेवून दे, म्हणजे आपली भाजी कशी गरमच राहते. आता ही बघा दोडक्याची पण भाजी आपली छान झालेली आहे. म्हणजे दोडके पण चांगले शिजलेले आहे. त्याच्यामध्ये पण कोथिंबीर घालून घेऊ. नंतर इथे आपली कढी पण तयार आहे. त्याच्यामध्ये पण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. तुमच्या आवडीनुसार आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका. आता आपण साटोरी तयार करायला घेऊ. त्यासाठी रवा घालून भिजवलेली कणिक होती ना, तर ती घ्यायची. छोटे 2 सारख्या आकाराचे गोळे घेऊन घेतले आणि त्याच्या असं पुरीसारख्या त्या लाटून घ्यायच्या. आणि आमच्याकडे जी साटोरी आहे ना, ते खोबरा कीस म्हणजे सुका नारळाचा, त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालतात, म्हणजे पिठी साखर, आणि त्याची बनवली जाते. खूप केल्या जात नाही, फक्त नैवेद्यासाठी एकच असते, कारण आम्ही गूळ पापड्या खूप जास्त प्रमाणात करतो. आणि त्यातल्या एका पुरीवरती असं हे गूळ आणि खोबरं टाकून घ्यायचं आणि दुसरी पुरी जी आहे ती त्याच्यावरती ठेवून द्यायची आणि त्याच्या ज्या कड्या आहेत त्या व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या. कारण ना त्या तेलामध्ये सुटायला नको, म्हणजे आपल्याला कढई ठेवायला बरं राहते आणि तळण्यासोबत हे तळता येते आपल्याला. तर बघू शकता अशी ही आमची साटोरी असते. याला साटोरीच म्हणतात. मला माहिती नाही तुमच्याकडे याला काय म्हणतात ते.
आणि तिकडे मी कढई पण ठेवून दिली होती, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं. आणि बघूया आपण तेल जे आहे ते चांगलं गरम झालं की नाही. तर तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला ना कुरडई, पापड हे सगळं तळून घ्यायचं. म्हणजे सगळ्यात पहिले तर पापड तळायचा, नाहीतर काय होतं खूप तेल असं गरम झालं की मग पापड असे लाल रंगाचे येते. म्हणून पापड पहिले तळून घ्यायचे आणि पापड हे लागतातच, म्हणजे मुगाचे पापड आहे. तर अशा पद्धतीने पहिले पापड तळून घेऊ. मग जे आहे साच्यावरची जी कुरडई असतात ना ती तळायची, कारण त्याला ना तेल जास्त लागतं थोडंसं. आणि ती अशी दाबून तळून घ्यायची, म्हणजे त्याच्या सगळ्या ज्या कडा आहेत ना त्या पूर्ण तळल्या गेल्या पाहिजे. नाहीतर काय होते कधी कधी आपण प्रेस नाही केली ना तर त्याचे जे वेगवेगळे असे एक एक हे राहतात ना धागे म्हणू आपण, ते तसेच राहतात. आता ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कुरडया आहे, जसं की काही तांदूळाच्या आहे, काही रव्याच्या आहे. गव्हाच्या कुरडया नाही आहे ह्या. गव्हाच्या कुरडया ना खूप एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र होतात. त्यात थोडासा रंग जो आहे इतका पांढरा याचा आलेला नाही. आणि आता ह्या पातळ कुरडई आहे ही, त्या पण आपण तळून घेऊ. म्हणजे घरी जितक्या प्रकारच्या कुरडया तयार केल्या ना तर त्या सगळ्या आम्ही या दिवशी तळून घेतो. सगळ्या नाही, म्हणजे त्या सगळ्या प्रकारच्या कुरडया या दिवशी तळून घेतात. काही धापोडे असतात, धापोडे पण तळून घेतात. एरवी धापोडे भाजून खातो, पण या दिवशी मग कढई ठेवलेली असते तर तळून घ्यायचं. तसं खूप सारं जास्त प्रमाणात ते करून घेतो, म्हणजे आरामात 2-3 दिवस ते सगळं खाता येतं. आणि आता ही साटोरी पण मी तळून घेते. तर तुम्ही बघू शकता आपण व्यवस्थित ती सील केल्यामुळे छान तळल्या गेलेली आहे. तुमच्या घरामध्ये कोणाला आवडत असेल तर तुम्ही जास्तही करू शकता. मी इकडे पुरी पण लाटून घेतली होती, तर त्याच्याच पुऱ्या लाटून घेतल्या. कारण काय आहे ना, की पुऱ्या मी थोड्याशाच करून घेते. पुऱ्या इतक्या कोणी खात नाही आणि पोळ्याही करायच्या असतात. तर इथे आपली पुरी ही छान मस्त टम्म फुगलेली आहे. तर इथे मी पापड वगैरे कुरडई पापड आहे ना, तर ते तळण पूर्ण काढून घेतलेलं. आणि पुरी जी आहे फक्त नैवेद्याची काढली. आता आपण नैवेद्यापुरते भजे पण काढून घेऊ आणि मग जेवायला बसते ना तर तेव्हा मग बाकीचे उरलेले भजे काढून घेते. तर ते तुम्ही तुमच्या सोयीने करू शकता. म्हणजे अगदी पहिले सुरुवातीला हे सगळे काढून घेऊ शकता किंवा जेवायला बसतात तेवढं. तर भजे काढायसाठी तेलाचं टेम्परेचर आहे खूप गरमही नको आणि खूप थंडही नको असं तेल घ्यायचं. आणि मीडियम फ्लेमवरतीच भजे छान असे तळून घ्यायचे. लांब लांब कांदे कापल्यामुळे भज्याचा आकारही छान येतो आणि असे छान भजे जे आहे ते मस्त कुरकुरीत लागतात. भजे काढतो ना तर तेव्हा काय करायचं, आपण भिजवलेलं सारण आहे ना थोडंसं हाताच्या साहाय्याने असं मस्त गोल गोल फेटून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सोडा घालायची गरज नाही आहे. तर छान मस्त खुसखुशीत भजे तयार होतात. एक चमचा असं छान कडकडीत तेल असते ना ते तेल घालून घेते, म्हणजे इथे तुम्हाला सोडा घालायची अजिबात गरज नसते. तर बघू शकता तुम्ही आपले भजे छान तयार झालेले आहे. भज्यांचा आकार मस्त येतो आपण लांब लांब कांदे कापल्यामुळे आणि चवीला पण छान लागतात भजे. आता त्याच पद्धतीने आपण वडे पण तयार करून घेऊ. मी वडा तुम्हाला थापून दाखवलेला आहे कसं आहे तर. अंगावरती तेल उडू नये म्हणून काय करायचं ना, थोडासा जो आपला झारा असतो ना, झाऱ्याला तेल लावायचं आणि झाऱ्यावरती वडा टाकून मग झाऱ्याने पण तुम्ही सोडू शकता किंवा हाताने पण सोडा, तुम्हाला जसं सोयीचं जाईल तसं. आता हे वडे छान मीडियम फ्लेमवरती आपल्याला मस्त दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे आहे. छान क्रिस्पी आणि खुसखुशीत हे वडे तयार होतात. वडा जो आहे ना तो चांगला असा प्रेस करायचा, म्हणजे खालपर्यंत तो वडा चांगला तळला जातो. हाय फ्लेमवरती किंवा स्लोवरती करून नका घेऊ. हाय फ्लेमवर तळून घेतला तर पटकन तळला जातो आणि लो फ्लेमवर केला तर तेलकट होतो. म्हणून मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकता वड्याचा मस्त रंग आलेला आहे. छान वडे हे तयार होतात. वडे पण तुम्ही नैवेद्यासाठी करून मग जेव्हा जेवायला बसतात तेव्हा गरमागरम खाऊ शकता. किंवा तुम्हाला जर थंडी आवडत असेल तर पहिलेच करून घ्यायचे. आता आपलं हे जे नैवेद्यापुरतं लागतं तेवढं माझं करून झालेलं आहे. आता मी एक दुपोडी पोळी पण टाकून घेतली. दुपोडी नाही, ती त्रिकोणी केली मी. तेल लावून केलेली पोळी आहे. तर पोळी जी आहे ते मीडियम टू हाय फ्लेमवरतीच करून घ्यायची. लो फ्लेमवर नाही करायची, नाहीतर पोळ्या वातड येतात. वरून मी थोडंसं तेल घातलं. खूप जास्त तेलाच्या पोळ्या ऍक्च्युली नाही करायच्या. कमी तेलामध्ये पण पोळ्या छान होतात. नाहीतर बरेचदा असं खूप सारं तेल असतं पोळ्याला. आता दोन्ही बाजूने मी अगदी थोडं थोडं तेल घालून घेतलेलं आणि तुम्ही बघा मस्त आपली ही पोळी तयार झाली आहे. आणि ही पोळी अशी फुलली ना जेव्हा आपण काढतो ना ही पोळी, तर काय करायचं दोन्ही हातामध्ये अशी छान प्रेस करायची, म्हणजे त्याच्यामधली वाफ पूर्ण काढून टाकायची. म्हणजे ह्या पोळ्या ना दुसऱ्या दिवशी पर्यंत सुद्धा अशा नरम राहतात. हे बघा अशा पद्धतीने ही पोळी आपण भाजून घेतली. आता बाकीच्या मी सगळ्या पोळ्या तयार करून घेणार आहे. आता नैवेद्यासाठीचा आपला सगळा स्वयंपाक तयार आहे, त्याच्यामुळे मी आता नैवेद्य काढून घेते आणि मग जो राहिलेलं तळण आहे थोडंफार आणि पोळ्या त्यानंतर मग करते. तर इथे वरण भात वाढून घेतलेला आणि वरण भातावरती आवर्जून आमच्याकडे कडवलेलं तेल टाकतात. कडवलेलं म्हणजे ज्याच्यामध्ये आपण तळण काढतो ना ते तेल टाकतात. नंतर वडे, भजे, वेगवेगळ्या प्रकारच्या कुरडया, दोन्ही भाज्या, कढी, खीर हे सगळं मांडून झालेलं. नंतर त्या पोळ्या आपण तयार केल्या, पोळ्या, साटोरी आणि हे सगळं ठेवतात. त्याच्यावरती करंजी असते. नंतर
गुळपापडी असते, सरगुंडे किंवा बोटोळे म्हणतात ते असतात. तर आता सरगुंडे आणि बोटोळे जे आहे ते मी नाही केलेले, त्याच्यामुळे पानात वाढले नाही आहे, पण ते असतं, करावं लागतं ते. पण काही कारणास्तव ते माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही केलेले. आणि अशा पद्धतीने नियोजन करून जर तुम्ही स्वयंपाक बनवला ना, तर 2.5 ते 3 तासात तुमचं हे संपूर्ण जेवण तयार होतं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.